प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली असून एक सुरेल युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. तब्बल 12,000हून अधिक गाणी गाऊन त्यांनी सिनेसृष्टीत अजरामर ठसा उमटवला. आशाताईंच्या पार्थिवावर उद्या सकाळी 4 वाजता शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत संगीत सेवा करणाऱ्या या सुरेल सम्राज्ञीचे व्यक्तिमत्व जिंदादिल होते. 90व्या वर्षी देखील त्यांनी 3 तासांचा कॉन्सर्ट सादर करून आपल्या ऊर्जेचं आणि समर्पणाची प्रचिती दिली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ईश्वरीय आवाज असलेल्या आमच्या महान गायिका आपल्यातून निघून गेल्या अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मंगेशकर कुटुंबातील आणखी एक की मंगेशकर कुटुंबियातील दुसरा तारा आशा भोसलेताई यांचं दुःखद निधन झालेलं आहे. 92 वर्ष त्या जगल्या. त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत. या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या. आशाताईंनी तोरा मन दर्पण कहलाये अशा प्रकारचं क्लासिकल गाणं देखील म्हटलं आणि त्याचवेळी अतिशय आधुनिक खतुबासारखं गाणं देखील तेवढ्याच लीलया त्यांनी म्हटलं. जेवढे जॉनर आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली. आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या. आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला त्यावेळी त्यांच्या जीवनाचा जो प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोचल्या, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होतं. मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता